मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यशच्या मेहंदीचा कार्यक्रम असतो। घरातील सर्वजण आता खूप खुश असतात। घर अगदी छान असं अभिने डेकोरेट केलेलं असतं। पूर्ण घराला फुलांच्या माळा त्याने लावलेल्या असतात। तेव्हा तो आप्पांना म्हणतो, आप्पा अगदी रांगोळी न विस्कटता मी सर्व माळा लावल्यात हां। आप्पा म्हणतात, हो बाळा ठीक आहे, मग आता उत्सव मूर्ती कुठे आहे असंही आप्पा विचारतात। त्यावेळी अनघा म्हणते, आज ते नवरदेव आहेत ना, म्हटल्यावर ते तयार होणार आणि तयार होण्यासाठी वेळ तर लागणारच ना। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, नवरदेव तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत, तर बाकीच्या महिला मंडळी कुठे आहेत असं आप्पा विचारतात। हा अनघा म्हणते की ताईने नेहमीप्रमाणे किचनचा ताबा घेतलाय, आजी ह्या आवरतायत आणि संजना ताईंचं माहीत नाही। त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, तिचं कुणाला कधी काही माहीत असतं। संजनाविषयी बोलण्याचं सर्वजण टाळतात। मग आता आप्पा विचारतात की अजून इशू का नाही आली। त्यावेळी अनघा म्हणते, आता तुम्ही अजिबात दगदग करायची नाही, कोणी कधीही येऊ देत, कारण आमच्या सर्वांच्या हाताला मेहंद्या लागल्यानंतर तुम्हालाच सगळं काही करायचंय। त्यावेळी आप्पा म्हणतात, अरे अभि, आपल्याला यांना आता जेवणसुद्धा भरवावं लागणार आहे हां, कारण तुझ्यावर डबल जबाबदारी आहे, एक जानकीची आणि दुसरी अनघाची। तेव्हा अभि म्हणतो, मी तर अनघाला रोज घास भरवायला तयार असतो, पण ती नाही म्हणत असते, विचारा वाटलं तर तिला। तेव्हा अनघा म्हणते, अभि हे काय आहे। तेव्हा ती लाजत असते। तो म्हणतो, लग्नात आपण एकमेकांना सर्वांसमोर घास भरवला होता ना, मग आता का लाजतेस। त्यावेळी विशाखा म्हणते, अभि जर एवढीच काळजी घेत असेल ना अनघा, तर जानकीच्या पाठोपाठ एखादं भावंड होऊनच जाऊ दे आता। तेव्हा अनघा म्हणते, बापरे आत्या, अहो तुम्ही आमच्या का पाठीमागे लागलात, आता यशचं लग्न होतंय ना, आपण त्यालाच म्हणू, अजिबात वेळ घालवायचा नाही। तेव्हा आपण त्याला सांगूच, परंतु अनघा जर तुझा होकार असेल तर जानकीला एखादा भाऊ किंवा बहीण आता असायलाच हवी। तेव्हा अनघा म्हणते, अरे अभि काही पण का बोलतोस असं म्हणून ती विशाखाला म्हणते, सकाळी सकाळी तुम्हाला कुणी भेटलं नाही का। इकडे अरुंधती स्वयंपाक बनवत असते, तेवढ्यातच तिथे कांचन जाते आणि विचारते, काय ग तुझं अजून झालं नाही का, तू तयार का नाही झालीस। फक्त पुऱ्या तळायच्या राहिल्या आहेत, म्हटलं अगोदर स्वयंपाक उरकून घ्यावा, कारण यशच्या मित्रमैत्रिणी आल्यानंतर यशच्या हातावर मेहंदी काढतील, त्याचबरोबर आपल्या मुलींच्याही हातावर मेहंदी लागेल, मग त्यांना भरवावं सुद्धा लागेल, त्यामुळे मी उरकून घेते पटपट। मग आता कांचन विचारते, काय ग अरुंधती, तू मेहंदी नाही काढणार का। ऐकताच पुन्हा एकदा अरुंधतीला वाईट वाटतं। ती म्हणते, आई मी नाही मेहंदी काढू शकत, मुली काढतायत ना त्यातच मी खुश आहे, मला नाही काढावीशी वाटत मेहंदी। त्यावेळी कांचन म्हणते, मी आग्रह नाही करत तुला, परंतु शास्त्र म्हणून एकतरी ठिपका काढ हातावर, तुझ्या मुलाचं लग्न आहे ना म्हणून तेवढं करायला काही हरकत नाही। आता वाद नको म्हणून अरुंधती म्हणते, बरं तुम्ही म्हणतायत ना तर मी काढते, ही हातातलं एवढं काम संपवते। कांचन म्हणते, हे पुऱ्या तळायचं काम राहू दे, मी करते, तू काय कर, तू जा आणि छान असा उरून घे। आता त्या दोघींमध्येच तू मैमय होतात। कांचन म्हणते, मी पुऱ्या तळते, तर अरुंधती म्हणते, मी तळते। तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते, आई पटकन तोंडात टाकायला काहीतरी द्या ना, कारण मेहंदी काढल्यानंतर परत मला काही खाता येणार नाही। त्यावेळी कांचन म्हणते, पण तू मेहंदी काढणार नव्हतीस ना। संजना म्हणते, अहो आई, पण माझा विचार आता बदललाय, प्लीज मला द्या ना, खूप भूक लागलीये। कांचन म्हणते, पटकन पुऱ्या करून घे, तू पण खा आणि आमच्यासाठीही करून ठेव। त्यावेळी संजना म्हणते, मी नाही करणार, अगोदर सांगायचं ना, आता सगळं काही आवरून झालंय, मी नाही करणार हे सगळं, एकतर इथे किती गरम होतंय आणि मी इथे जर उभी राहिले तर सर्व मेकअप सुद्धा खराब होईल, त्यामुळे मी नाही राहणार इथे उभी आहे। तेव्हा कांचन म्हणते, अगं तसं काही होणार नाही, तुला आदर्श सून व्हायचंय ना, मग ही संधी तुझ्यासाठी आहे। तेव्हा संजना आता त्या पुऱ्यांकडे पाहतच राहते। मग कांचन म्हणते, हे बघ, तुला आदर्श सून व्हायचं असेल, तुला ह्या पुऱ्या तळाव्याच लागतील, आणि जर तू ह्या पुऱ्या तळल्या नाही तर मग मी तुला आदर्श सुनेचा दर्जा सुद्धा देणार नाही, आणि पुऱ्या कशा टम्म फुगायला हव्यात, मला तशाच आवडतात, असं म्हणून कांचन अरुंधतीला घेऊन तेथून जाते। संजना फक्त त्या पुऱ्यांकडे आणि पिठाच्या गोळ्याकडे पाहतच राहते। म्हणते, एवढ्या पुऱ्या तळायच्या करायच्या, या देशमुखांना फक्त लोकांना खायला बोलवायचं आणि नुसतं खात राहायचं,
घ्यायचं, एवढंच काम जमतं. पण आता मी फक्त अरुंधतीकडून मेहंदी काढून घेणार आहे आणि तिच्याकडूनच काढून घेणार असं म्हणून संजना हात झटकते आणि बाहेर जाते. तर अरुंधतीने तेल तापायला ठेवलेलं असतं. ती गॅस बंद न करता संजना तशीच बाहेर जाते. आता इकडे मेहंदीची लगबग सुरू असते. कांचन आता सर्वांना म्हणते गप्प बसा रे, किती आरडाओरडा करताय. कांचन आता पुढे म्हणते अरुंधती कुठे आहे, मला तिच्याकडून मेहंदी काढून घ्यायची आहे. मग आता मेहंदी काढण्यासाठी आलेल्या मुली म्हणतात आम्ही काढतो मेहंदी. तरीही कांचन ऐकायला तयारच नसते. त्यावेळी आता ईशा म्हणते मलाही माझ्या हातावर छान अशी मेहंदी काढायची, कारण माझ्या भावाचं लग्न आहे. तेव्हा विशाखा म्हणते अगं अगोदर मग तूच काढून घ्यायची ना मेहंदी. तेव्हा ईशा म्हणते मी अगोदर पाहणार आहे कोण छान मेहंदी काढतं, मग त्यांच्याकडूनच काढून घेणार. तेव्हा आता तर यशची मैत्रीण असते, ती म्हणते की मला खूप छान मेहंदी काढता येते. तर ईशा आता तिच्याकडून मेहंदी काढून घेत असते. नंतर ईशा अनिशला म्हणते की माझ्याजवळ ये ना, इथे बस ना. तो म्हणतो नको मी इथेच बरा आहे. मग आता ती मुद्दामच त्याच्याकडे पाणी मागते. त्यावेळी झालं का तुमचं सुरू आता, असं आप्पा ईशाला विचारतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो आता हे मेहंदी काढणार म्हटल्यावर हे असं सुरू होणारच यांचं. तेव्हा ईशा म्हणते मी त्याचं नाव मेहंदीमध्ये लिहिणार आहे म्हटल्यावर त्याने एवढं करायला नको का. तर अनिश तिथे जातो आणि तिला ग्लास देत असतो. ती म्हणते मला पाणी पाज ना. तेव्हा तो तिला पाणी पाजतो. तेवढ्यातच अरुंधती आता तेथे येते आणि सगळ्यांकडे अगदी कौतुकाने पाहत असते. इकडे अनघा ही आरोहीच्या हातावर मेहंदी काढत असते. तेव्हा ईशा म्हणते ही माझ्या भावाचं नाव तुझ्या मेहंदीमध्ये लिही, असं नाव लिहायचं त्याला सापडलंच नाही पाहिजे. त्यावेळी आता आरोही म्हणते बघ ना, हा मला अगदी चिकटूनच बसलाय, त्यामुळे नावच लिहिता येत नाही आहे. अनघा म्हणते की अरे यश जा ना, नंतर सर्व वेळ तुमचंच आहे. तेव्हा सर्वजण त्या दोघांवर हसतात. यश म्हणतो काय करू, मला आरोहीशिवाय चैनच पडत नाही आहे. आरोही म्हणते अरे जा तू तिकडे जाऊन बस बरं, असा एकांत वेळ तरी दे थोडा. मग आता यश म्हणतो अगं मी तुझी सेवा करण्यासाठी इथे आलोय. आता आरोही म्हणते जा म्हटले ना एकदा, असं म्हणून ती यशला तेथून घालवून देते. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा यशवर हसतात. तेवढ्यातच तेथे संजना येते आणि म्हणते काढणाऱ्या सर्व मुली बिझी आहेत, आता माझ्या हातावर कोण मेहंदी काढणार. ईशाच्या हातावर मेहंदी काढणारी मुलगी म्हणते की आंटी आता ईशाच्या हातावरची मेहंदी होईल तोपर्यंत तुम्ही इथे बसा, मग मी तुमच्या हातावर काढते. त्यावेळी संजना मुद्दामच अरुंधतीला विचारते काय ग तू अशीच बसली आहे ना, मग आता तू माझ्या हातावर मेहंदी काढ. त्यावेळी अरुंधती म्हणते मी काढू. तेव्हा आता संजना म्हणते हो मग कोण काढणार, तसंही तुझ्या हातावर तू मेहंदी काढणार नाहीस ना, मग माझ्या हातावर काढ, असा ती आता हट्टच करते. त्यावेळी सर्वांना संजनाचा खूप राग येतो. अनिरुद्ध म्हणतो 10 मिनिट थांब अगं, ईशाची मैत्रीण काढेल ना तुझ्या हातावर मेहंदी. त्यावेळी संजना म्हणते मला अरुंधतीकडूनच मेहंदी काढून घ्यायची, तुला काही प्रॉब्लेम आहे का, असं म्हणून ती अरुंधतीला म्हणते प्लीज अरुंधती अगं काढ ना मेहंदी. अरुंधती म्हणते बरं ठीक आहे ये, काय काढू सांग तुझ्या हातावर, मोर काढू का. मग आता संजना म्हणते मी लहान आहे का मोर काढायला. तेव्हा माझ्या दोन्ही हातावर मस्त अशी डिझाईन काढ आणि त्यामध्ये अनिरुद्धचं नावसुद्धा काढ, असं संजना म्हणते. तेव्हा अरुंधतीला जरा वाईट वाटतं. सर्वजण अरुंधतीकडे पाहतच राहतात. मग आता संजना म्हणते अगं अशी काय करते अरुंधती, सर्वजण आपापल्या नवऱ्यांचं नाव लिहिणार आहे, मग मी नको काढायला का. त्यानंतर अरुंधती मेहंदी काढू लागते. तर आरोहीच्या कानातले जे झुमके असतात ते यश आता व्यवस्थित करत असतो. त्या दोघांचं खूप वेळ तेच काम चाललेलं असतं. त्यावेळी आता प्रत्येकजण एकमेकांना आता खुणावत असतात की त्या दोघांकडे पहा. सर्वजण आता त्या दोघांकडे पाहू लागतात आणि गालातल्या गालात हसू लागतात. त्याचवेळी आता तेथे ईशा जाते आणि जोरात ओरडते. तेव्हा ते दोघेही खूप घाबरतात. सर्वजण त्या दोघांवर हसतात. चम्या आता पुढे जातो आणि म्हणतो काय रे यश, अरे आम्ही सर्वजण इथे आहोत म्हटलं. त्याने आरोहीच्या प्रेमात स्वतःला सरेंडर करून घेतलंय, असं अनिश हा पुढे जात म्हणतो. त्यावेळी आता आप्पा म्हणतात काय रे इथे आरोहीशिवाय तुला काही दिसत नाही का, आम्ही आहोत इथे सर्वजण. तेव्हा यश म्हणतो पीटर तुझ्याकडे नंतरच पाहतो आता मी. तर विशाखा म्हणते हो ना आप्पा आपण सर्वजण आहोत, तरी काय चाललंय यांचं. मग आता यश म्हणतो आत्या केदार काका नाही म्हणून तू त्यांना मिस करतीये, मला माहीत आहे ना. अनघा म्हणते या दोघांना एकमेकांशिवाय राहवतच नाही. यश सर्वांना सांगतो जोरू का गुलाम व्हायला मला नक्कीच आवडेल. सर्वजण त्याच्यावर हसतात
आणि म्हणतात की हो झालास का तू मग गुलाम? तो म्हणतो हो मी होणारच आहे. आरोही म्हणते असं का बोलतोस? तेव्हा वहिनी तुमच्या या गुलामाला आमच्याकडे एकदा तरी पाठवाल ना, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी, असं चम्या विचारतो. तेव्हा आरोही म्हणते अरे तू असं का म्हणतोस? मग आता सगळी नाती तुला अशी लक्षात ठेवावी लागतील. कुणी वहिनी म्हणेल, कुणी काकू म्हणेल, कुणी सुनबाई म्हणेल, जाऊबाई म्हणत अनघा आरोहीची गंमत करते. त्यानंतर विशाखा म्हणते की आरोहीला आई म्हणणारं सुद्धा कुणीतरी लवकरच येईल. आता आरोही खूपच लाजत असते. मग अनघा म्हणते हो जानकी मला म्हणत होती की मला कुणीतरी भावंड पाहिजे खेळायला. अभि आता गंमत करत म्हणतो अनघा एवढी जर जानकीला घाई असेल तर आपणच विचार करूयात ना. मग सर्वजण पुन्हा एकदा त्या दोघांची गंमत करू लागतात आणि त्या दोघांवर हसू लागतात. त्यावेळी ईशा म्हणते काय चालले काय इथे? मग आता अनघा म्हणते मी तुला ते नंतर सांगते. त्यानंतर कांचन म्हणते की अजून मी 2-3 मुलांना सांभाळू शकते, एवढी धडधाकट आहे, त्यामुळे लवकरात लवकर विचार करा, नंतर मी थकल्यावर काही नाही मग, असं म्हणून ती ईशा आणि अनिशलाही सांगते तुम्हीही बाळाचा विचार करा. त्यावेळी अनिश म्हणतो अजूनही माझ्या करिअरचा पत्ता नाही, मी कसा बाळाचा विचार करू शकतो? त्यात ईशाचे नखरे सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ येते. तेव्हा ईशा आता चेहरा पाडून बसते. मग आता कांचन म्हणते अरे एखादं चालतं, आरोही आणि यशच्या मुलाबरोबर तुझं पण मूल वाढून जाईन. तेव्हा अनिश डोक्यालाच हात लावतो. तर आप्पा म्हणतात अगं कांचन यश आणि आरोहीच्या मेहंदीचा कार्यक्रम चाललाय, तुझं काय चाललंय काय? आता अरुंधती कांचनचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा आता संजना म्हणते अरुंधती तू तुझ्या मेहंदीवर कॉन्सन्ट्रेट कर, वायफळ गप्पांकडे लक्ष देऊ नकोस, कारण आता ते सगळं काही होऊन गेलंय. तू फक्त मेहंदी काढ, नाही तर माझी मेहंदी बिघडेल. आणि अनिरुद्धचं नाव अगदी ठळक अक्षरात लिही, कारण मला त्याचं नाव अगदी छान प्रकारे लिहिलेलं पाहिजे, असं म्हणून ती अरुंधतीला टोमणे मारत असते. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. घरातील सगळेजण आता रागातच तिच्याकडे पाहू लागतात. तुला तर मेहंदी काढायची नसेल ना, कारण तुझा नवरा गेला आहे म्हटल्यावर तू कशी मेहंदी काढते, असं म्हणून पुन्हा एकदा अरुंधतीला ती टोमणा मारत असते. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मुद्दामच संजना म्हणते अनिरुद्ध मला पाणी प्यायचंय. तेव्हा तो म्हणतो मग मी काय करू? ती म्हणते पाणी घेऊन ये ना इकडे. तेव्हा अनिरुद्ध आता नाईलाजाने पाणी घेऊन जातो. ती म्हणते अरे मला पाणी पाज, मला कसं पिता येईल? आता अरुंधती समोर ती मुद्दामच ही नाटकं करत असते. तेव्हा यश आता पुढे जातो आणि म्हणतो संजनाला पाणी पाजायला मला खूप आवडतं, असं म्हणून आता तो तिला म्हणतो घे मी पाजतो तुला पाणी. ती म्हणते नाही माझी तहान भागली. सर्वजण आता संजनावर हसतात. काही वेळानंतर यशची मेहंदी आहे म्हटल्यावर ती अशी कोरडी कोरडी का? गाणं तर व्हायलाच पाहिजे, असं म्हणून चम्या आता गाणं लावायला सांगतो. ईशा पटकन गाणं लावते. घरातील सर्वजण आता यशच्या मेहंदी सोहळ्यासाठी नाचू लागतात, डान्स करू लागतात. तेव्हा संजना मात्र रागातच सगळ्यांकडे पाहू लागते. अरुंधतीला कसला तरी आता किचनमधून वास येत असतो. तेव्हा तिला समजतं काहीतरी जळाले. ती म्हणते संजनाला की काहीतरी जळाले, जरा थांब, असं म्हणून ती आता किचनमध्ये जाते. तेथे गेल्यानंतर पाहते तर सगळं तेल हे जळून गेलेलं असतं, सगळीकडे आता धूर झालेला असतो. त्यावेळी आता संजनाला समजतं की माझ्याकडून गॅस तर ऑनच राहिलाय, म्हणून ती घाबरते. ते अरुंधती हा गॅस बंद करण्यासाठी पुढे जाते तर तिच्या हाताला जोरात ती वाफ लागते. तिला त्या धुरामुळे खूपच त्रास होऊ लागतो. जोरात खोकत असते. तेवढ्यातच ते सर्वजण आता आपापल्या नादात असल्यामुळे, डान्स करत असल्यामुळे कुणाच्याच लक्षात येत नाही की अरुंधती कुठे आहे. पण अनघाला समजतं की अरुंधती इथे नाहीये म्हटल्यावर ती कुठे गेली असेल. सर्वांना ती विचारत असते, पण आता कुणीही तिच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून ती स्वतः किचनजवळ जाते. तेथे गेल्यानंतर तिला समजतं की इथे गॅस चालू राहिला होता. तेव्हा आता ती म्हणते ताई तुला काय होतंय, असं म्हणून ती पटकन खिडकी उघडते. त्याच वेळी आता जोरातच आता कांचनला, यशला, आप्पांना आवाज देऊ लागते. तेवढ्यातच तेथे सर्वजण धावत येतात. तर काय झालं असं सर्वजण विचारतात. मग आता गॅस चालू राहिला होता असं अरुंधती म्हणते. तेव्हा कांचन आता संजनावर खूप जोरात ओरडते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तिचा हात आता भाजलेला असतो, तिला जेवता येत
येत नाही तर यश म्हणतो मी भरवतो आई तुला घास. तेव्हा तुझा नवरा डिवाईड झालेला चालेल का तुला? आई आणि बायकोमध्ये निवड करायची झाल्यास तो कुणाची करणार असं संजना आरोहीला विचारते. म्हणजे तुला घास न भरवता तो आता त्याच्या आईला भरवणार आहे. तेव्हा ती काहीच बोलत नाही. मग आता कांचन तिला चांगलीच झापते. तेव्हा यश हा अरुंधतीला घास भरवतो तर संजनाचा जळफळाट होऊ लागतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.